नमस्कार अमरावती। भारत मुक्ती मोर्चा आक्रमक झाला असून संविधान व लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी येत्या 22 फेब्रुवारीला नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर विशाल निषेध मोर्चा आयोजित केला जाणार आहे। हा मोर्चा ओरिसा सरकारने भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ घेतला जात आहे। या आंदोलनाचे नेतृत्व बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष चौधरी विकास पटेल करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर देशभरातील तब्बल 725 जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली। यावेळी पत्रकार परिषदेला डॉक्टर पंचशीला मोहोड, संतोष कौतिकर, बाबा मोहोड, राजू बोंडे, दामोदर खापरे आणि प्राध्यापक विवेक कडू उपस्थित होते। सर्व सहभागी आंदोलक हे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजूट झाल्याचे सांगत आहेत आणि आगामी मोर्चा देशभरात जनतेच्या मनात जागरूकता निर्माण करेल असे स्पष्ट केले। मी डॉक्टर पंचशीला मोहोड, जिल्हा आंदोलन प्रभारी, भारत मुक्ती मोर्चा। तर आम्ही आज ही पत्रकार परिषद जी घेतलेली आहे त्याचा मुद्दा असा आहे की 22 फेब्रुवारी 2026ला आम्ही RSSच्या मुख्यालयावर महामोर्चा काढणार आहोत। हा मोर्चा माननीय वामन मेश्राम साहेब, जे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्यांच्या नेतृत्वात निघणार आहे। आणि हे जे आमचं आंदोलन आहे 22 फरवरीच्या अगोदर आम्ही त्याची 4 टप्प्यात तयारी केलेली आहे। त्याच्यामध्ये 7 जानेवारीला आम्ही निवेदन दिलं आहे प्रत्येक कलेक्टर ऑफिसला 725 जिल्ह्यामध्ये। त्यानंतर 19ला आम्ही प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर धरणा आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर 28 जानेवारीला आमची संपूर्ण 725 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी प्रदर्शन रॅलीचं आयोजन होतं। परंतु माननीय अजित पवारांचं अकाली निधन झाल्यामुळे आम्ही आमचा जो मोर्चा होता तो कॅन्सल केला आणि हा मोर्चा RSS आणि BJP हे जे आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन करत आहे, उल्लंघन करत आहे। जसं आम्हाला संविधानाचे 19 आर्टिकल, संविधानाचे 14 आर्टिकल, 21 आर्टिकल या अन्वये आम्हाला शांततेने सभा घेण्याचा, शांततेने मोर्चे काढण्याचा, त्यानंतर आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। तर हे आमच्या जे मूलभूत अधिकार आहे याच्यावर गदा आणत आहे आणि आमचं राष्ट्रीय जे अधिवेशन होतं बामसेफचं हे ऐनवेळी याची परमिशन रोखल्या गेली, जिथे आमचा करोडो रुपये खर्च झालेला होता, आमचे लाखो लोकांनी तिकीटं काढलेले होते। तर ही परमिशन ओबीसीच्या जातीने जनगणना होऊ नये किंवा युमचा जो मुद्दा होता त्याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून रद्द करण्यात आली, ऐन वेळेवर रद्द करण्यात आली। आणि त्याच्यामुळे हे जे कार्य आहे सगळं संघाच्या कार्यालयातून चालतं, म्हणून आम्ही संघाच्या कार्यालयावर 22 फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे। 500 पर्यंत असतील, त्याच्यामध्ये देशभरातून 10 लाख लोक येतील।